तर भावना आपण डायरेक्ट आलो आपल्या पीसीच्या स्क्रीनवर. ठीक आहे. तर थंबनेल आणि टायटलवर तुम्हाला नक्कीच कळालं असेल तर आजचं आपलं ट्युटोरियल कोणत्या विषयावर आहे. ठीक आहे. बाकी नक्कीच व्हिडिओ तुम्ही टेक प्रेम वगैरे देत राहत्या. तर फायनली एकदा आपलं कमेंट केली की दादा आम्हाला सॉफ्ट कटआउट करण्यासाठी लवकरात लवकर तर कोणती तरी एक फायनल ट्रिक वगैरे सांगताय गोष्टी. ठीक आहे. तर मी फायनल 5 वेबसाईट घेऊन आलोय भावानो, जेणेकरून तुम्ही तिथून एकदम एचडी क्वालिटीमध्ये नक्कीच कटआउट करू शकता. जेणेकरून तुमची ऑर्डर तुमच्याकडे टाइम नसतो, नक्कीच तुम्ही त्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. बाकी संपूर्ण त्याच्या आशेने आपलं आजचं ट्युटोरियल आहे. तर काय करतो, सगळ्यात इम्पॉर्टंट भावानं क्रोमला ओपन करून घ्या. तर क्रोमला ओपन केल्यानंतर तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट एक इमेज घेतोय मी. नॉर्मली सरासरी हा एक इमेज घेतला मी पिंटरेस्ट वरून. ठीक आहे. हा स्टुडिओची इमेज आहे. बाकी हा इमेज जर फुलमध्ये बघायला घेतलं तर काय एवढं काही एचडी क्वालिटी नाही. नक्कीच आपण त्याला तो रिकवर करणार. तो कशाने करायचा, इथं राईट क्लिक करून याला इथं सेव्ह इमेज करतो मी, एंटर दाबून. ठीक आहे. आपला इमेज तो आपण डाउनलोड केला. इथं बघू शकता झूम करून हा इमेज आपला एकदम म्हणजे असा रिकवर करायला लागणार आपल्याला. त्यासाठी तुम्हाला एक पहिली वेबसाईट सांगतो. ठीक आहे. तर अश्विनी बॅक येतो. तर बॅक आल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला न्यू टॅब घ्यायचा. ठीक आहे. अशा पण इथून तर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे रीमेकर AI इनहान्स या टाईपमध्ये. ठीक आहे. तर असे मी तुम्हाला सर्च करायचं व्हा. मोबाईलवर सुद्धा नक्कीच क्रोमला सर्च करू शकता, पीसीवर सुद्धा नक्कीच सर्च करा. तर या टाईपमध्ये सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता इथं एक नंबरला पहिलीच वेबसाईट आहे. तर पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायची या टाईपमध्ये. ठीक आहे. तर अशाने तुम्हाला ते सर्च केल्यानंतर बघू शकता हा इंटरफेस शो होऊन जाणार. इथं अपलोड आणि इमेज आहे ना, इथं तो इमेज तुम्हाला सिलेक्ट करायचा, तो तुम्हाला रिकवर इमेज करायचा. ठीक आहे. त्याची क्वालिटी वाढवायची. तर आपण इथं तो ड्रॅग केला, डाउनलोड केला. ठीक आहे. इथून ते एकदम खतरनाक तुम्हाला एकदम रिकवर बघायला भेटणार आहे मित्रांनो. सर्वात टॉपची वेबसाईट ही. बाकी मी सुद्धा नक्कीच यूज करतो, तुम्ही पण करा, काय विषय नाही. तर आपण थोडा 1-2 मिनिटं इथं वेळ घ्या भावना. नक्कीच हे तुम्हाला नेटवर्कचा थोडं नेटवर्क डिपेंड आहे आपलं, काय विषय नाही. ठीक आहे. नक्कीच तुम्हाला ते क्वालिटीमध्ये बघायला भेटणार. हे बघू शकता आता या पद्धतीने आपलं त्यांनी रिकवर वगैरे केलंय. जर बघायला गेलं तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण इथं प्रिव्ह्यू बघायला भेटेल. बाकी इथं डाउनलोड क्लिक करा. तर बघू शकता याच्या जिथं डाउनलोडचं आयकन त्यावर मी क्लिक केलं तर आपली जी पहिली इमेज होती ती 185 KB मधली होती भावा. आता तीच इमेज त्यांनी केली 7.1 MB, म्हणजे 7 MB ची जवळजवळ आपली इमेज केली. तर इमेज तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता मी भावानो, एकदम खतरनाक आपली इमेज करून दिली ती. हे बघू शकता एकदम खतरनाक क्वालिटी आपली एचडी क्वालिटी प्रोव्हाइड करून दिली, डायरेक्ट रिकवर करून दिली. ती नक्की तुम्ही वेबसाईट यूज करा. बाकी एकदम संपूर्ण त्या क्वालिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आता ही झालं आपली एडिट करण्याची पद्धत इमेज. बाकी नंतर परत न्यू टॅबवर क्लिक करतो. दुसरी वेबसाईट तुम्हाला सर्च करायची मित्रांनो, रीमेकर AI रिमूव्ह बॅकग्राऊंड. ठीक आहे. हेच तुम्हाला सर्च करायचे, नाव बघू शकता रीमेकर AI रिमूव्ह बॅकग्राऊंड या टाईपमध्ये सर्च करायचं. तुम्हाला पहिलीच वेबसाईट बघायला भेटणार. तर त्या वेबसाईटला क्लिक करा. तर हा इंटरफेस ते आता शो होऊन जाणार बा. तर इथं जो आपण इमेज डाउनलोड केला त्याला इथं मी ट्रॅक करतो. ठीक आहे. आपल्याला इमेज कटआउट करायचं. कटआउट करण्यासाठी 2 नंबरची वेबसाईट भावनी रीमेकरची. ठीक आहे. नक्कीच तुम्ही यूज करा, ही क्वालिटी वेबसाईट आहे. बाकी तर अशी मी त्याला 1-2 मिनिटं इथे वेळ घ्या भाव. ठीक आहे. तुमचे नेटवर्क डिपेंड आहे या टाईपमध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे बघू शकता आपला इंटरफेस डायरेक्ट इथं आला पण आहे कटआउट करून. हे बघू शकता ऑटोमॅटिकली संपूर्णरित्या पार आपले जे हेअरचे केस वगैरे नक्कीच केस एकदम टॉपमध्ये तिने कटआउट केले. ठीक आहे. एकदम टॉपची वेबसाईट भावानी, हे भरपूर जण यूज करतात, तुम्ही पण करा. ठीक आहे. तर अशा वेळी हे झाल्यानंतर ना पूर्ण शो तर इथं डाउनलोड आयकन आहे, तर डाउनलोड क्लिक करा. हे बघू शकता 8 MB ची जवळ आपली PNG तर क्रिएट झाली. तर डबल टॅप करून ओपन करून घेतो. ठीक आहे. हे बघू शकता खतरनाक आपली अशी क्वालिटी लागली. हे बघू तुम्ही जर केस वगैरे बघायला गेलं तर पूर्ण टॉपची टॉप त्यांनी कटआउट केलंय. बाकी एकदम संपूर्ण त्या नक्कीच तुम्ही अशा वेळी कटआउट करून नक्कीच ऑर्डरमध्ये लवकरात लवकर हे करा. बाकी काय विषय नाही. ठीक आहे. एकदम टॉपचं आहे. बाकी अशी मी ती झाली आपली दुसरी वेबसाईट. ठीक आहे. आता तिसरं तुम्हाला जे काम करतं भावा, तर इथं न्यू टॅबवर क्लिक करायचंय. तुम्हाला सर्च करायचंय इथं. त्यानंतर वेबसाईट सर्च करायची भावानं 2 नंबरला. 3 नंबरला तुम्हाला सर्च करायची BG इरेझर. ठीक आहे. ते आपण BG इरेझर सर्च केल्यानंतर इथं एंटर दाबा. तर तुम्हाला ही वेबसाईट बघायला भेटेल काहींचे माऊन रिमोट बॅकग्राऊंड. ठीक आहे. तर आपली ही नाही 1 नंबरची जी वेबसाईट आली माझ्या ब्ल्यू कलरचा लोगो आहे. ठीक आहे. ब्लॅक कलरचा. तर तिला वेबसाईटला ते ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर हा इंटरफेस त्या वेबसाईटचा तुम्हाला शो होऊन जाणार.
तिथे ऍड युअर इमेज क्लिक करायचं भावानं, तो तुमचा इमेज आहे. ठीक आहे, त्याला नक्कीच इथं सिलेक्ट करा. बाकी आपण त्याला घेऊन टाकतोय या टाईप मधला आपला इमेज आहे. आणि इथं खाली रिमूव्ह बॅकग्राऊंडचं नाव आहे, तर त्यावर क्लिक करा. ठीक आहे, तर अशाने तुम्हाला त्याचा थोड्याच वेळात ती प्रोसेसिंग वगैरे नक्कीच करून भेटेल. टॉपमध्ये काय विषय नाही. तर अशी पण थोडा वेळ घेऊन राहिला, कारण आपली इमेज डिपेंड हे बघू शकता. तर इमेज पूर्ण आपली कटआउट झाली. तर डाउनलोड क्लिक केल्यानंतर नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, की फाईलमध्ये आलं त्याला, ती फाईल जी मित्रांनो त्या फाईलला तुम्हाला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, तर आजच्यापर्यंत तिला एक्सट्रॅक्ट करून घ्या. ओपन म्हणा, ओपन केल्यानंतर इथं 3 डॉट क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑल करा. मोबाईल युजरवाले नक्की ते एक्सट्रॅक्ट करून घ्या ऍप्लिकेशन. डबल टॅप करून बघू शकता तुम्ही. खतरनाक आपला इंटरफेस बघायला भेटलाय. ठीक आहे, तर अशी नक्कीच ते कटआउट करू शकते. एक वेबसाईट आहे टॉपची. बाकी त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे 4 नंबरला वेबसाईट फोको क्लिपिंग. तर अशी मी सर्च केल्यानंतर 1 नंबरला तुम्हाला वेबसाईट बघायला भेटणार आहे फोको क्लिपिंगची. त्यावर क्लिक करा. हा इंटरफेस शो होऊन जाणार भावना. ठीक आहे, तर हा इंटरफेस शो झाल्यानंतर इथं अपलोड इमेज क्लिक करायचं. ठीक आहे, तुम्हाला नॉर्मल एक इमेज घेऊन टाका. परत मी तोच घेतो. ठीक आहे, इथं स्टार्टवर क्लिक करा. स्टार्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ घ्या, नक्कीच तुम्हाला ती प्रोसेस करून बघायला भेटणार. ठीक आहे, हे बघू शकता या टाईपमध्ये. बाकी एक टॉपची वेबसाईट आपली. ठीक आहे, इम्पोर्ट वगैरे होऊ राहिलं, नक्कीच तुम्हाला एकदम टॉपमध्ये बघायला भेटणार. रेकॉर्ड करून देणार, बाकी काय विषय नाही. हे बघू शकता फायनली आपलं झालं पण आहे. डायरेक्ट आता तिथं कटआउटची प्रोसेस वगैरे होऊन जाईल भावानं, नंतर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून घ्या. हे बघू शकता संपूर्ण ते आपल्या हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड झाले. तिथं डाउनलोड क्लिक केल्यानंतर तुम्ही नक्कीच हा इमेज डाउनलोड करा. एक टॉपची वेबसाईट आहे. ठीक आहे, नक्कीच यूज करा. सगळ्यात शेवटची वेबसाईट म्हणजे भावानं पिक्सल एरा. ठीक आहे, आता हे बघू शकता इथं PIX या पण टाकायचं तुम्हाला. ठीक आहे, 1 नंबरला PIXLR चे रिमोटचे बॅकग्राऊंड या टाईपमध्ये तुम्हाला एक बघायला भेटणार वेबसाईट. ठीक आहे, तर पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. ही आपली शेवटची 5वी वेबसाईट आहे. बाकी सिलेक्ट फोटोमध्ये जाऊन तो इमेज तुम्ही ट्रॅक करा, जो आपण इतक्यात नॉर्मली मी घेतलाय. ठीक आहे, त्याला मी घेऊन टाकतो या टाईप. इथं बघू शकता ऑलरेडी त्यांनी करून दिलंय तुम्हाला. डायरेक्ट तुम्हाला इथं डाउनलोड किंवा ऑल झिपो करायचं. ठीक आहे, झिप पाहिजे नक्की डाउनलोड करा. तर फायनल अशी 5 वेबसाईट होत्या. ठीक आहे, पण बाकी शक्यतो या वेबसाईटचा जास्त यूज करा भावना. ठीक आहे, रिमेकरची ही वेबसाईट सध्या टॉपला आहे. बाकी काय विषय नाही. इथं तुम्ही नक्कीच फोटो रिकॉर्ड करू शकता, नक्की तिथे एचडी क्वालिटीमध्ये कटआउट करू शकता. बाकी संपूर्ण तर तुम्हाला 4 वेबसाईट अजून दाखवून दिल्या मी. ठीक आहे, तर फायनल अशी आजचं ट्युटोरियल होतं. तर त्याच्यापुरतं ट्युटोरियल मी नक्कीच फोटोशॉपवर सुद्धा दाखवणार का फोटोशॉपमध्ये तुम्ही कटिंग कशा टाईपमध्ये सॉफ्टवेअर सोपी करू शकता. ठीक आहे, या संपूर्ण गोष्टीचा विचार करून आपण नक्कीच ट्युटोरियल बनवत राहतो भावना. जर काय अडचण वगैरे आल्या तर नक्की मला इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा कमेंट सुद्धा करू शकता, काय विषय नाही. ठीक आहे, चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.